मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये साक्षीला फायनान्सरचा फोन आलेला असतो। तो आता तिच्याकडे पैशांची मागणी करतो आणि म्हणतो तुझ्या 2 साइट्स सुद्धा बंद करून टाकेन। त्यावेळी साक्षी आता खूपच घाबरते आणि म्हणते प्लीज अहो मला फक्त 4 दिवस द्या, मी 4 दिवसांमध्ये तुमचे पूर्ण पैसे देऊन टाकेन असं म्हणून ती त्याला रिक्वेस्ट करत असते आणि म्हणते जर तुम्ही माझी ही कामं बंद केली, माझ्या साइट्स बंद केल्या तर मग आम्ही पैसे कुठून द्यायचे, तेव्हा आम्ही म्हणजे कोण ग असा प्रश्न फायनान्सर करतो आणि तिच्यावर खूपच भडकतो। म्हणतो की हे बघ तुझा बाप तर तिथे जेलमध्ये खडी फोडतोय, त्याच्या पापाची तो शिक्षा भोगतोय आणि तू आता एकटीच इथे बाहेर आहे म्हटल्यावर मी तुझ्याकडेच पैसे मागणार। चिडूनच तो आता म्हणतो आणि साक्षीला धमकीच देतो की तुला रस्त्यावर आणीन। तेव्हा ती खूपच घाबरते आणि फोन ठेवते। मग आता साक्षीला काय करावं सुचत नाही। ती म्हणते हे सगळं काही अर्जुन सुभेदारामुळे झालंय। सरळ चाललेल्या माझ्या अख्ख्या आयुष्याची त्याने वाट लावली आहे, माझ्या अण्णांना जेलमध्ये टाकून। मी याला शांतपणे जगू देणार नाही अर्जुन सुभेदार, तू पाहतच राहा तुझी गाठ साक्षीशी आहे असं म्हणून ती खूपच चिडते। इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही झोपण्याची तयारी करत असतात। त्यावेळी अर्जुनला मात्र जी 15 मिनिटांची डेट सायलीने त्याच्यासाठी अरेंज केलेली असते ते सर्व क्षण आता त्यामधले आठवू लागतात। तो आपला एकटाच त्या आठवणी काढून गालातल्या गालात हसत असतो। तेव्हा सायली त्याला म्हणते अहो उषा द्या की। अर्जुन म्हणतो हो हो असं म्हणून तो तिच्याजवळ उषा देतो तर सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते कारण अर्जुनचा मूड एकदम चांगला असतो। भलताच खुश असल्यामुळे सायली म्हणते काय हो तुम्ही हसताय का बरं? अर्जुन म्हणतो तुम्ही आज जी मला ट्रीट दिली ना तीच मी आता आठवतोय। तुम्हाला सांगू का 15 मिनिटांमध्ये तुम्ही अख्ख्या दिवसाची मला ट्रीट दिलीत, मला खूप छान वाटलं। त्यावेळी सायली म्हणते बरं आता झोपा, कारण जर असंच तुम्ही दिवसभराचा आठवत राहिला तर मग उठायला उशीर होईल। त्यावेळी अर्जुन म्हणतो ओके असं म्हणून तो आता झोपतो। आता सायली देखील झोपू लागते पण तिला खूप त्रास होत असतो कारण तिच्या पाठीला जरा मार लागलेला असतो। दुसरीकडे साक्षी महिपतला भेटायला आता जेलमध्ये आलेली असते। ती जरा रागातच महिपत विचारतो ते रियुनियनचं लफडं मला अगोदर का नाही सांगितलं? मग ती म्हणते कधी सांगणार मी, आत्ता इथे सांगायला आले ते पहा, कारण तो तुमचा चैतन्य गडकरी सारखाच माझ्या डोक्यावर बसलेला असतो। साक्षी सांगू लागते त्या चैतन्याला म्हणे अर्जुनला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय। मला तर असं वाटतंय की विलासच्या खुनाबद्दल काही सांगायचं नसेल ना? तेव्हा आता महिपत म्हणतो जर तसं काही असतं तर तुझ्या पायाखालची जमीन त्या अर्जुन सुभेदाराने सरकवली असती, पण मला वाटत नाही की त्याला त्याबद्दल काही सांगायचंय आणि तू गाफील झाल्यानंतर तो सपकन वार करेल। मग आता साक्षी म्हणते की मला त्याचीच भीती वाटतेय। त्यावेळी महिपत म्हणतो जर तुला भीती वाटतेय तर रियुनियनच्या तिथे थोबाड दाखवायला गेलीच कशाला? अहो कोणते पोर तुझ्यामुळे त्याने जीव दिला होता आणि जर त्याची मैत्रीण म्हणून तुला जर तिथे कोणी ओळखलं असतं तर आज केवढ्यात पडलं असतं। मग आता साक्षी म्हणते नाही अण्णा तसं काही घडलेलं नाहीये। अहो मी त्यांना आठवण्याचा परत काही संबंधच येत नाहीये। अहो एक मुलगा होता कुणीतरी, तो मला म्हणत होता की तुला कुठेतरी पाहिलंय, पण काही नाही हो अण्णा, मी त्याला असंच गुंडाळलं। त्यावेळी महिपत म्हणतो एवढंही गुंडाळू नको आणि एवढीही तू गाफील राहू नको, कारण नशीब कधी आणि कसं बदलेल सांगता सुद्धा येणार नाही। त्यात तुझ्या पदराला तो गडकरी बांधलेला आहे, त्याला उगीच संशय आला तर मग काय करायचं असं म्हणून महिपत तिला त्याबद्दल शक्यता वर्तवतो। मग आता साक्षी म्हणते या गडकरीचं काय करायचं ना कळतच नाही अण्णा। त्यावेळी महिपत म्हणतो की तू त्याला कायमचं बांधून टाक, म्हणजे मित्राचा नवरा झाल्यानंतर हातापायातली ताकद संपते। आता जरा साक्षीला धक्काच बसतो, ती आश्चर्याने विचारते काय नवरा आणि तो गडकरी आणि लग्न, मी लग्न करू का असं ती आता विचारते। त्यावेळी महिपत म्हणतो लग्न नाही। मग महिपत म्हणतो नाही बघ तुला लग्न कर कोण म्हणते, कारण 100 हत्यारांची ताकद एका अंगठीमध्ये असते, तू साखरपुडा उरकूनच घे। एकदा का तू साखरपुडा केला ना म्हणजे तो गडकरी अर्जुनच्या विरोधात आणि तुझ्या बाजूने उभा राहायला मोकळा।
त्यावेळी आता साक्षी म्हणते, खरंच अण्णा, ही खूप ब्रिलियंट आयडिया आहे. आता जर मी त्याच्याबरोबर साखरपुडा केला, चैतन्य माझ्याच बाजूने नेहमी उभा राहीन. म्हणून ती महिपतचं कौतुकच करू लागते, कारण चैतन्याला कसं गुंडाळायचं हे बरोबर अण्णांनी तिला आता सांगितलेलं असतं. इकडे सायलीला झोप येतच नसते, म्हणून ती आता उठते आणि लगेच मलम घेते आणि तो मलम पाठीला लावण्याचा प्रयत्न करत असते, कारण जेव्हा ती स्कूटरवरून पडलेली असते तेव्हा तिच्या पाठीला जरा दुखापत झालेली असते. मग आता खूप वेळ प्रयत्न करूनही तिचा हात तिथपर्यंत पोहोचत नसतो. काही वेळानंतर आता अर्जुन जागा होतो आणि तो तिची ती धडपड पाहतो. लगेच समोर येत तिला तो म्हणत असतो की मी मलम लावून देतो. पण आता तिला कसं वाटेल या विचाराने अर्जुन पुन्हा हात मागे घेतो. आता सायली स्वतः त्याच्याकडे तो मलम देते, तर अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो. सायली आता केस पुढे घेते. मग आता अर्जुन तिच्या पाठीला हळुवारपणे असा मलम लावतो. मग सायलीला खूप भारी वाटतं. त्यावेळी अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. काही वेळानंतर सायली आता बेडवर झोपायला जाते. अर्जुन देखील तिच्या पाठोपाठ जातो आणि मग सायली झोपून घेते. तर अर्जुनला सायलीची खूप काळजी वाटते. मग तो तिच्या केसांवरून डोक्यावरून हात फिरवतो, पण सायली आता गाढ आणि शांत झोपलेली असते. दुसरीकडे चैतन्य हा गाढ झोपलेला असतो. साक्षीच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो. ती आता लगेच उठते आणि वाईट स्वप्न पडल्याचं भासवत म्हणते की चैतन्य, तू मला सोडून जाऊ नकोस, नाहीतर मी खूप एकटी पडेन, असं म्हणून ती जोराजोरात ओरडू लागते. आता तिच्या या आवाजाने आणि भीतीने चैतन्य उठतो आणि विचारतो, काय झालं साक्षी? तेव्हा ती म्हणते, चैतन्य, तू इथेच आहे ना? तू मला सोडून जाणार नाही ना? नाहीतर मी एकटी पडेन. मग आता तो म्हणतो, नाही. ती म्हणते, हे वाईट स्वप्न होतं का माझं? तू आहेस ना माझ्याजवळ? मग चैतन्य म्हणतो, हो साक्षी, मी आहे तुझ्याजवळ. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे. त्यानंतर साक्षी आता बरोबर चैतन्याला जाळ्यामध्ये अडकवत म्हणते की चैतन्य, मला आजकाल एका गोष्टीची खूप भीती वाटते. कारण अण्णांमुळे माझ्यावर सर्वजण आता संशय घ्यायला लागले आहेत. म्हणजे कसं तुला सांगू का? ते तुझ्याजवळ तुझी सुभेदार फॅमिली आहे. तुझ्या सुखदुःखामध्ये ते धावून येतात. पण मला असं स्वतःचं कुणी नाही आहे. मला जर एकटा तू सोडून गेला कधी, कारण मी सुद्धा क्रिमिनल आहे, हे तुझ्या मनात कुणी भरवलं तर मग मी काय करायचं? असं म्हणून ती घाबरण्याचं नाटक करते. त्यावेळी चैतन्य म्हणतो, तू ही मनातील भीती काढून टाक, कारण तुला सोडून जाण्यासाठी मला कुणीही कन्व्हिन्स करू शकत नाही. हे बघ, आपलं नातं असंच राहणार आहे, त्यामुळे तू जरा शांत राहा. त्यावेळी साक्षी म्हणते, अरे पण लोकांना दिसेल असं कुठलं नातं आपल्या दोघांमध्ये आहे? कारण आपल्यामध्ये तर कुठलंच नातं नाहीये. आपण दोघेही फक्त मनाने एकत्र आहोत. आपला साखरपुडाही झालेला नाहीये आणि लग्नही. मलाच सांग ना चैतन्य, तू आपल्या दोघांना बांधून ठेवेल असं कुठलं नातं आपल्या दोघांमध्ये आहे? त्यावेळी चैतन्य विचार करतो आणि म्हणतो, अगं, अण्णा जेलमध्ये असताना आपण दोघांनी लग्न करणं म्हणजे हे चुकीचं ठरणार नाही का? पुढे आता ती चैतन्याला म्हणते, आपण एंगेजमेंट करून घेऊयात का? चैतन्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तो म्हणतो, इतक्या घाईत एंगेजमेंट? मग आता साक्षी लगेच तिचे रंग बदलते आणि म्हणते, म्हणजे तुला नाही करायची आहे ना माझ्याबरोबर एंगेजमेंट? अरे, मला आता कळलं, तुला नाही करायचं ना माझ्याबरोबर साखरपुडा, नको करूस. त्यावेळी ती आता खूपच हायपर होते आणि कपाटातून कसल्या तरी गोळ्या घेते आणि त्या खात असते. त्यावेळी आता चैतन्य तिला विचारतो, अगं, ह्या कसल्या गोळ्या आहेत? तू का खातेस त्या गोळ्या? तेव्हा आता ती म्हणते, मला खूप एन्झायटी होते आणि मला शांत होण्यासाठीच्या ह्या गोळ्या आहेत. मला ह्या गोळ्या खाव्या लागतात, ती माझी थेरपी चालू आहे, असं म्हणून चैतन्याला ती खोटं नाटक काही पण सांगू लागते. मग आता चैतन्य लगेच तिच्या जाळ्यामध्ये अडकत म्हणतो, अगं, तुला एवढा त्रास होतोय आणि तू एका शब्दाने सुद्धा मला काही सांगत नाहीस. त्यावेळी साक्षी म्हणते, अरे, तुला काय सांगणार होते मी? मला माहीत आहे चैतन्य, माझी ही एन्झायटी अशा वेळी कमी होऊ शकते ज्यावेळी तू माझ्याशी काहीतरी नातं जोडशील. आपला साखरपुडा होईल किंवा लग्न होईल. आता तू सुद्धा नाही म्हणतोय, मग मी काय करायचं? असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते. त्यावेळी चैतन्य म्हणतो, करूयात, आपण साखरपुडा करूयात. असं म्हटल्याबरोबरच साक्षीला खूप आता आनंद होतो. ती म्हणते, काय म्हणालास चैतन्य तू? खरंच करूयात का साखरपुडा?
तो म्हणतो की हो करूयात. मग आता ती म्हणते आपण खूप मोठी एंगेजमेंट करायला नको, वाटलं तर जवळच्या माणसांनाच आपण इकडे बोलूयात, चालेल ना. तेव्हा आता असं म्हटल्याबरोबरच चैतन्य विचार करतो आणि म्हणतो अगं जवळच्या माणसांची परवानगी घ्यावी किंवा कुणाला विचारावं असं सुद्धा माझ्या जवळचं कुणी आता राहिलेलं नाहीये. त्यावेळी साक्षी म्हणते मी बोलते ना त्यांच्याशी, म्हणजे सुभेदार फॅमिली राईट ना. मग आता चैतन्य म्हणतो हो. साक्षी म्हणते मी खरंच बोलेन त्यांच्याशी आणि तुझ्यासाठी मी कुणाचंही बोलणं ऐकून घ्यायला तयार आहे. अरे आपल्या दोघांना आशीर्वाद मिळेल असं मी काहीतरी त्यांच्याबरोबर बोलते आणि साखरपुड्यासाठीची परमिशन मागते, चालेल ना. मग आता साक्षीची ही तळमळ पाहून चैतन्यही अगदी भारावून जातो आणि तिच्या ट्रॅपमध्ये अडकत तो म्हणतो की करूयात आपण हा साखरपुडा. आता कुणाचा आशीर्वाद आपल्या दोघांना नाही मिळाला ना तरीही चालेल. मग आता साक्षी खूपच खुश होते आणि चैतन्याला आय लव्ह यू असं म्हणते. तो देखील आता आय लव्ह यू टू असं म्हणत तिला आपल्या मिठीत घेतो. मग साक्षी आता गालातल्या गालात हसू लागते, कारण तिने चैतन्याला टाकलेलं हे जाळं असतं. दुसऱ्या दिवशी घरातील सर्वजण आता नाश्ता करत असतात. तेव्हा प्रताप म्हणतो पूर्णाई अगं सकाळी असा भरपेट नाश्ता केला ना मग दिवसभर काही टेन्शनच राहत नाही. पूर्णाजी म्हणतात बरोबर आहे तुझं, म्हणून तर कल्पना कधीही नाश्ता केल्याशिवाय कुणालाही घराबाहेर जाऊ देत नाही. त्यावेळी विमल म्हणते हो त्यांच्या सुनबाईसुद्धा आता त्यांचीच जागा चालवतायत, कारण प्रत्येकाला त्या सक्तीने नाश्ता करायला सांगतातच. तेव्हा घरातील सर्वजण खूप खुश असतात आणि हसतात. तेवढ्यातच चैतन्य आता तेथे येतो आणि मी आत येऊ का असं विचारतो. त्यावेळी आता सर्वजण चैतन्याकडे पाहतच राहतात. अर्जुनला तर आश्चर्य वाटतं हा अचानक इथे कसा आला असेल. मग आता कल्पना म्हणते चैतन्य बाळा अरे ये ना आतमध्ये. त्यावेळी अस्मिता लगेच विचारते काय रे तू एकटाच आलास का, कारण हल्ली तू एकट्या कुठे जात नाहीस ना म्हणून विचारलं. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात अस्मिता जरा थांबशील का. अरे चैतन्य इकडे ये बस आणि नाश्ता करून घे असं पूर्णाजी आता चैतन्याला देखील म्हणतात. मग आता तो म्हणतो नको, खरं तर मी काहीतरी सांगायला आलोय असं म्हटल्यावर आता अर्जुन त्याच्याकडे पाहतच राहतो. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात अरे असं परक्यासारखं का बोलतोस, खाता खाता बोल, तू इकडे ये. त्यावेळी चैतन्य म्हणतो की नाही पूर्णाजी तेवढा वेळ नाही आहे, मला लगेच निघायला हवं. तेव्हा प्रताप आता विचारतो अरे चैतन्य काय झालंय, नक्की काय बोलायचंय बाळा तुला. त्यावेळी तो म्हणतो प्रताप काका, कल्पना मावशी आणि पूर्णा आजी, अहो मला जेव्हापासून आठवतं ना तेव्हापासून तुम्हीच माझी फॅमिली आहात. माझ्या दर वाढदिवशी माझ्यासाठी केक घेऊन येणारे फक्त माझे प्रताप काका होते. कॉलेजला असताना माझा पाय फ्रॅक्चर झाला तर कल्पना मावशीने माझी काळजी घेतली आणि जेव्हा मी तापाने फणफणलो तेव्हा पूर्णा आजीने मला औषध दिलं. मग तेव्हा मला असं वाटतंय की मी माझ्या आयुष्यातील नवीन प्रवासाला आता सुरुवात करतोय आणि तो प्रवास तुमच्या आशीर्वादाशिवाय कधीही यशस्वी होणार नाही. त्यावेळी सर्वजण आता चैतन्याकडे पाहतच राहतात. नक्की त्याला कशाबद्दल बोलायचंय हेच कुणाला समजत नसतं. मग आता कल्पना विचारते चैतन्य अरे तू नक्की कशाबद्दल बोलतोस बाळा. तेव्हा चैतन्य म्हणतो मी साक्षीबरोबर साखरपुडा करण्याचं ठरवलंय. आता चैतन्याच्या तोंडून हे ऐकताच पूर्णा आजी, अर्जुन आणि तेथे असणाऱ्या सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. आता सर्वजण त्याच्याकडे खूप आश्चर्याने पाहू लागतात. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये साक्षी आता चैतन्याला म्हणते अर्जुन आणि सायली खरंच आयडियल कपल आहेत. मग आता चैतन्य म्हणतो आयडियल कपल म्हणजे अगं ते खरेखुरे नवरा बायकोसुद्धा नाही आहेत. एकमेकांच्या सोयीसाठी त्या दोघांनीही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे. आता असं म्हटल्याबरोबरच साक्षीला खूप मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो एक क्रिमिनल पूर्ण पुरावा कधीच नष्ट करत नाही, काही ना काही तो तेथे पुरावा सोडून जातोच. साक्षीच्या बाबतीत सुद्धा असा काहीतरी पुरावा आपल्याला मिळू शकतो, पण कुठे मिळवायचा हेच कळत नाही. वेळी सायली म्हणते की हे आपल्याला फक्त तिच्या घरीच मिळू शकतं, आपण तिच्या घरी जायला हवं. आता असं म्हटल्याबरोबरच अर्जुन सायलीकडे पाहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब